कसं वाटतंय मराठी माणूस हारलाय? कसं वाटतंय? बोगस वोटिंग, अनफेअर वोटिंग आणि त्या दिवशी मराठी माणूस हारायला नाही पाहिजे होता, कारण 2 महत्वाचे दिवस होते भाई. एवढा महाग फोन घ्या, त्यात भाई 1 वर्ष ना झाले, 4-5 महिने झाले घेऊन, त्याच्यात पण असा प्रॉब्लेम यायला लागला भाई. काय काय बोलायचं यार. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पप्पा इथं बसलेत. पप्पा जावा आंघोळ करा. हे सुटी हे काय झालं? थंडी वाजते, थंडी वाजते तुला? हा 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 पिल्लू माझं, माझं पिल्लू, माझं पिल्लू. मंटू कुठे आहे? मंटू कुठे आहे? मंटू कुठे आहे? मंटू कुठे मंटू कुठे आहे? आता जस्ट माझी आंघोळ झाली आहे. आपण चाय गरम करायला ठेवूया. अजून ब्रेड फ्राय करूया. का मम्मी, वहिनी, दिव्या ते लोक बाहेर गेलेत त्या हॉस्पिटलमध्ये. तर तवा घासायचा आहे. ब्रेड ना फ्राय करण्यासाठी ना तवा पाहिजे होता. तवा ना घासायला ठेवलाय. आता मलाच घासायला लागेल. काय करणार? हम लड़के जनाब, हमारे साथ ही ऐसा होता है. जसं मला येतं तसं घासतोय भाई, कारण मला येत नाही भांडे घासता, पण जसं मला जमतंय तसं करतोय मी. विचार करा, मम्मी नाही तर भाई भांडे घासायला एवढा वैताग येतो. मम्मी असती म्हणून आपल्याला नाही का सगळ्या गोष्टी लगेच भेटतात. मग जर मम्मी घरात एक दिवस नसते तर भाई घर इथलच्या तिथं होऊन जातं. मला जसं जमतंय तसं धुतलंय, चांगलंच धुतलंय. तर फटाफट ब्रेड फ्राय करूया. रेडी आहे आपला चाय. अजून ब्रेड. स्वीटी पण आली आहे. स्वीटीला नाही देणार बाबा. कसं ब्रेडला तेल लावलं ना, कसं तेलकट पदार्थ हिला बरोबर नाही, चांगला नाहीये. डॉक्टरने पण सांगितलं हिला चॉकलेट, तेलाचा पदार्थ काहीच नाही द्यायचं. ठीक आहे. हिचे केस खूप गळतात. नाही देणार आम्ही. ओके. तर आता आम्ही आलोय व्हिडिओ बनवायला. अक्षयची एक व्हिडिओ बनून झाली आहे, आईस्क्रीमची होती, ती बनून झाली. आता माझी व्हिडिओ आहे, मार्केटमध्ये शूट करायचंय. काय मग भाई? अशी व्हिडिओ आहे. जाऊ दे आता. तर कसं वाटतंय मराठी माणूस हारलाय? कसं वाटतंय? बोगस वोटिंग, अनफेअर वोटिंग आणि त्या दिवशी मराठी माणूस हारायला नाही पाहिजे होता, कारण 2 महत्वाचे दिवस होते भाई. काय करणार, आपलेच गद्दार निघतात. बरोबर ना? आपलेच गद्दार पैसे घेऊन बोगस वोटिंग करतात आणि हे जे बाहेरच्या राज्यातून येतात, वोटिंग कार्ड बनवतात आणि मग इलेक्शन करतात. ही चुकीची गोष्ट आहे ना. आपल्या राज्यात आपल्याला संधी भेटली पाहिजे होती आणि चुकीची गोष्ट आहे शाही पुसून. हे बघा, माझी शाही आहे ना बघा, ऑलमोस्ट शाही गेली, पण गेली शाही माझी पूर्ण ऑलमोस्ट. काय नाही, फक्त साबणाने हात धुतला गेली. हे एवढं. आता जे आतमधले जे वोटिंग जे मतमोजणी वाले पण, आता काय बोलू शकतो मी त्यांच्यावरती. आता तुम्ही बघत बसा, बीजेपी कडे महानगरपालिका गेली आहे. आता आपल्या मुंबईची वाट लागली आहे. आता तुम्ही फक्त, आता ही सुरुवात आहे, सुरुवात पण नाही झाली. आता बघत जावा कशी वाट लागते. बीजेपीच्या हातात सत्ता गेली आहे. संपलं सगळं आता. मी आता जस्ट व्हिडिओ बनवून घरी आलोय. आता बसलोय जेवायला. थोडीशी फ्राईड राईस आहे, वहिनीने आणली होती. त्यांचे फ्रेंड्स लोक आले होते, त्यांच्यासाठी फ्राईड राईस आणली. तर थोडी या गरीबाला पण ठेवली आहे वहिनीने. तर अजून नाही जेवायला, एवढंच. डाळ भात नाहीये. अरे यार, मग थोडी नाही आलं, सकाळपासून बाहेरच आहे. ते पण सांगते, हे खा, हे खा, चाय. वा वा. ही थोडीशी फ्राईड राईस, वॉटरमेलन ज्यूस आणि केळी. तर बस, वॉटरमेलनचा कलिंगडचा ज्यूस, फ्राईड राईस थोडीशी, बस. आता ह्याच्याने पोट भरणार नाही, हे खाऊन डाळ भात पण खाणार आहे मी. तर इथं मम्मी बसली आहे, इथं वहिनी भाजी वगैरे लावतायत. चावी द्या भाई. हे काय चाललंय म्हणजे माझ्या आयुष्यात. आता माझा जो आयफोन आहे ना,
तो ना त्याच्यात ना काहीतरी म्हणजे असं स्क्रीन वरती ना येत होतं म्हणजे नाही का ते कसं येत होतं वहिनी सांगा. ब्लिंक होते. हा ना ते डिस्प्ले वरतीच ब्लिंक व्हायला लागलंय डायरेक्ट असं बॉक्स सारखं अचानक येत आहे. काय माहिती काय इश्यू आहे हा आयफोनचा भाई मला काय कळत नाही टेन्शन आलंय. हा मम्मी काय म्हणते तर काय त्याला हा मिनिट असेल काय भाई टेन्शन आहे भाई एवढा महाग फोन घ्या त्यात भाई 1 वर्ष ना झाले 4-5 महिने झाले घेऊन त्याच्यात पण असं प्रॉब्लेम यायला लागलाय भाई काय काय बोलायचं यार. काय नाही बोलायचं किती संकट येते त्याला तोंड द्यायचं. हा काय म्हणजे खरं भाई नवीन फोन मध्ये भाई आयफोन मध्ये ब्लिंक व्हायला लागलं म्हणजे मला भीती वाटते अचानक डिस्प्ले जाईल पुढचं कसं होईल मग. खरं. जाओ, धमाके के ऊपर संकट आ जाओ है ना. हा ना यार पैसा झुकता है क्या खड़ा रहता है. अरे भाई पैशाने मार खातोय पैशाने मार खातोय यार. अरे मग परिस्थिती बघ ना विचार कर ना सगळे कोण म्हणजे हे बघती परीक्षा घेते. त्यात फोन पण साथ सोडतोय सगळं काम माझं फोन वरतीच आहे ते पण साथ सोडतोय. नाही सोडणार रे कमी वापर की त्याला जरा. कमीच आहे यार मम्मी आता व्हिडिओच काम आहे. बसतो त्या फोन मध्ये. हो ना तेच करायला लागेल यार. मग त्याच्यामुळे म्हणलं आता कामाला एकदा लागलं ना ते फोन साईडला राहशील. तेच करायला लागेल भाई व्हिडिओ वगैरे कमी बघायला लागतील फक्त व्लॉगिंग साठी अपलोड साठी ठेवायला लागेल. हा आणि दुसऱ्या कुठाने बंद करायचे जरा. ह्याला मेसेज करायचा त्याला मेसेज हॅलो कोण आहे कुठं आहे काय हे बंद करायचं माहिती का. तिथं वहिनी का असतात लगेच हा का असतात अचानक. कमी चॅटिंग करायचं. अरे रात्री 2-2:30 वाजता कोणाचा फोन आलाय मैत्रीण कोणची मैत्रीण जागी होती काय माहिती याची. हा काय कोणची ऐकू मैत्रीण नका होती रे? अरे मित्र मैत्रिणी असतात. म्हणजे मैत्रिणीला आई वडील असतील ना ती बोलत नाहीत का की बाय ह्या रात्रीचं कोणाला बोलती का ही लेक नाही नाही काय नाही हा? मित्र होता माझा. चला मग मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.